छान ना मूर्ती. मस्तच आहे. आणि मूर्ती अगदी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आली आहे. वा वा, सोन्याहून पिवळं झालंय अगदी. बायको काही काय बोलतेस. अगं मूर्ती सोन्याचीच आहे, पण पॉलिश मस्त झालंय. हो ना, खरंच सुंदर आहे. दादा, मी काय म्हणते, पाव किलो तरी सोनं लागलं असेल ना? नर्मदा, अरे मी विचारलं. जा तुम्ही दोघं जा. ती सगळी उद्याच्या समारंभाची तयारी करा. चला. अरे पण दादा, त्या माणसानं बोलवलं ना डेकोरेशन करायला. हो, पण त्यांच्याकडून काम करून घ्यायची जबाबदारी तुमच्यावर आहे ना. पण कुणीच नाही आलं अजून. दादासाहेब, बाहेर माणसं आली आहेत, लेबर टाईप दिसत आहेत ती. ते डेकोरेशनसाठी आले असतील. त्यांना आत बोलवायचं ना. ओ ओके. दादासाहेब, त्या मग मी बघते. हा नाही मीरा, तू थांब. माया, तू दामोदर आणि नर्मदा, तुम्ही तिघं जाऊन त्या माणसांशी बोला आणि त्यांना काय कसं सगळं करायचं ते सांगा. चला. मूर्तीचे डोळे फार सुंदर आहेत बाबा. वाव, किती सुंदर आहे मूर्ती. पण आज का आपल्या घरी आणली? बाळा, उद्या कृष्ण जन्म आहे ना, सो आपल्याकडे खूप मोठी पूजा असते. मी तर कधीच पाहिली नाही. कारण दरवेळेला तू झोपून जातेस ना लवकर. यावेळी मी नाही लवकर झोपणार. मला बघायची आहे ही पूजा.